राम राम मित्रांनो, आपण 2-3 दिवस झाले लॉंग व्हिडिओ टाकू शकलो नाही मित्रांनो, कारण पुरामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ बनवण्यास जमला नाही। आता व त्याच्यामुळे आपल्या चॅनलची रीच डाऊन झाली आहे। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि जमले तर व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद हा सगळ्या गोष्टी केल्याबद्दल। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील बऱ्याच खेडेगावांमध्ये अशी दृश्य झालेली आहे की शेतकऱ्याचा तोंडाला आलेला घास गेलेला आहे मित्रांनो। 3 ते 4 महिन्याच्या मेहनतीवर पाणी फिरलेले आहे आणि 5 ते 6 घंटे या 2-3 दिवसाखाली पाणी पडलं आणि शेतकऱ्याचं सगळंच घेऊन गेलं। इच्छा, अपेक्षा, स्वप्न आणि शेतकऱ्याच्या आपल्या पिकावरच पाणी नाही तर आपल्या अंगावर पाणी आल्यासारखं झालेलं आहे। तुम्ही बघू शकता आता किती पाणी आहे याच्यामध्ये। तर एवढ्या अडचणी समोर आल्या तरी बॉलिवूडचा पुष्पा झुकत नाही आणि आमचा शेतकरी रुकत नाही। पुन्हा नव्या जोमाने शेतीला तयारीला लागतो। मात्र खंता एकाच गोष्टीची आहे की भावच त्याला योग्य मिळत नाही। आम्हाला तुमची पुरपिढीही पाहिजे नाही आणि कोणता दुष्काळ काय देता हो तुम्ही, आम्हाला भीक दिल्यासारखं देता। त्याने आमचा बॅगचा सुद्धा खर्च निघत नाही। आम्हाला सर्व प्रत्येक गोष्टी आता या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी सांगू शकत नाही मित्रांनो। आपली इच्छा, अपेक्षा, आकांक्षा एकच आहे की शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्यावे आणि ते योग्य द्यावं। मी तुम्हाला उदाहरण सांगतो मित्रांनो, एका शेतकऱ्याला 50,000 क्विंटल सोयाबीन झाले आणि त्याला 1 क्विंटल मागे 1000 रुपये आगाव दिले। तर हे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्रीची 12,000ची काहीच गरज नाही। तेच आपले 38,000 रुपये खात आहेत मित्रांनो, लक्षात घ्या।